काय मी चेतन पारसेकर तुमच्या सोबत आहे. आपण आज पाहणार आहोत दोन व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये घेतलेत, म्हणजे पिनॅकल 17 मध्ये तुम्ही दोन व्हिडिओज इम्पोर्ट केलेत आणि त्या व्हिडिओचं जे म्हणजे एका व्हिडिओतून दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमची क्लिप जाते किंवा एका व्हिडिओ नंतर दुसरा व्हिडिओ चालू होतोय, तर तो मधातला जो गॅप आहे तर तो गॅप कसा भरून काढायचा, म्हणजे ऑड दिसायला नाही पाहिजे, तर त्या ठिकाणी आपण त्याला इफेक्ट देऊ शकतो. तर तेच इफेक्ट आपण नेमकं द्यायचे कसे, तर ते आपण या पार्टमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिले तुम्ही जे व्हिडिओज इम्पोर्ट करणार आहात तर ते इथून इम्पोर्ट करा. लेफ्ट साईडला बटन आहे आज की पार्टी, हे एक मी गाणं इम्पोर्ट करायचं आहे मला आणि आणखी हे. मग या दोन्ही गाण्यांना मी सिलेक्ट करणार. सिलेक्ट केलं, ओपनचं बटन दाबलं की हे गाणे दोन्ही पण इम्पोर्ट होतील. हे दोन्ही व्हिडिओ फाईल्स इथे इम्पोर्ट झाल्यात. मग स्टार्टिंगला मी हा व्हिडिओ फाईल इथे घेतला. मला हे हा व्हिडिओ फक्त आणि फक्त 50 सेकंदांचा पाहिजे, तर मी त्या 50 सेकंदापर्यंत त्याला नेणार आणि बरोबर 50 सेकंदाला तो व्हिडिओ कट करणार आणि जो उर्वरित हिस्सा मला नाही पाहिजे त्याला मी उठून टाकणार, म्हणजेच डिलीट करून टाकणार. त्याच्यानंतर मी दुसरी व्हिडिओ क्लिप घेणार. व्हिडिओ क्लिप इथून मी इम्पोर्ट करणार. या व्हिडिओ क्लिप मधला सुरुवातीचा थोडासा भाग मला नाही पाहिजे, म्हणजे एकदम गाणं चालू होतं या ठिकाणी मला पाहिजे. ठीक आहे, या ठिकाणी मी सिलेक्ट केलं आणि त्याला कट केलं. हा सुरुवातीचा भाग मला नाही पाहिजे, तर मी याला सिलेक्ट करणार सिंगल, त्यानंतर याला करणार डिलीट. आता हे दोन भाग आपल्याला जोडायचे. आपण ह्याला जर का असं बघायचं म्हटलं सरकार बना दूं, टेबल को तेरी बार बना दूं, एकदम चालू झालं. तर हे एकदम जसा इफेक्ट होता तो आपल्याला नाही पाहिजे. तर या ठिकाणी काय करणार आपण, याला इथे इफेक्ट नावाचा ऑप्शन आहे, याच्यावर तुम्ही करा लेफ्ट क्लिक केल्यानंतर ओपन इफेक्ट एडिटर. ओपन इफेक्ट एडिटर केल्यानंतर तुमची व्हिडिओ फाईल इथे ओपन होईल. याच्यामध्ये इफेक्ट्स वर दिसतात 2D 3D इफेक्ट्स, म्हणजे त्याला नॉर्मल तो व्हिडिओ चालतोय तर त्याच्यावर इफेक्ट येईल तो. तर आपल्याला काय करायचंय, आपण पहिला व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे आणि म्हणजे सेकंड व्हिडिओ आपल्याला एंटर द्यायचा आहे, म्हणजे पहिला व्हिडिओ कसा संपवायचा हे आपल्याला विचार करायला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार, ट्रान्झिशन आउट आपण ऑप्शन घेतलं. आता याच्यामध्ये स्टँडर्ड एक ऑप्शन आहे, 2D 3D एक ऑप्शन आहे, आर्टिस्टिक एक ऑप्शन आहे, ऍडव्हान्स एक ऑप्शन आहे. तर या ठिकाणी मला वाटतं की हे ऑप्शन मी घ्यावं. ठीक आहे, मी ऑप्शन सिलेक्ट केलंय. तर मला हे ऑप्शन चेक करायचं. तर या व्हिडिओच्या शेवटच्या ठिकाणी ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर इथे एक व्हाईट कलरचा एक मार्क येईल, तर त्याच्याने समजायचं की तुमचं ऑप्शन त्या व्हिडिओसाठी सिलेक्ट झालंय. मला थोडंसं मोठं घ्यायचंय, म्हणजे जास्त वेळ तो इफेक्ट द्यायचा आहे मला, तर मी त्याला थोडंसं मोठं केलं. मग आता मला इफेक्ट चेक करायचा, माझ्या व्हिडिओला नेमका इफेक्ट आलाय कसा. तर मी इथून याला चालू करणार. थोडंसं लोड घेत आहे. आपण अजून एकदा त्याला चालू करून बघूयात. असं ओपन होईल, म्हणजे दुसरा व्हिडिओचा इम्पोर्ट आहे. लोड कंप्लीट झालाय, तर आपल्याला आता बघता येईल. त्याला इफेक्ट सिलेक्ट होऊन जाईल.